श्री सत्यनारायण देवता ओम यजमानसं रवजवनदेवं पवित्र मंगलगानकं सावत्निकं संस्थाय छत्रपति नारायण विष्णु भगवान देवताभ्यो नमः। तुलसीपत्राणि पुष्पं समर्पयामि। ओम यज्ञनमेदमयायं देवानि धर्माणि नाकमयमाय सन्तपूर्वसन्ति देवाः। श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः। मंत्रपुष्पं तुलसीपत्रं श्री गणेशाय नमः। आता सत्यनारायणच्या कथेचा अर्थ सांगतो। एकदा नमस्कार प्राणिकांनी शनिकांनी पुराण करणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला। शंख चक्र गदा गदा कमळ धारण केलेला पायापर्यंत दोन नदी वरमाळा गळा घातला सत्य वर्णाच्या नरम भगवंताला पाहून त्यांनी स्तुती करणं आरंभ केला। माहित नसलेला महापुण्य काळक वर म्हणजे सत्यनारायण होय। या व्रताला सत्यनारायणचे ओम वर्णाय नमः अवयामि जापयामि। ओम वायवे नमः अवयामि जापयामि। ओम विष्णवे नमः अवयामि जापयामि। ओम दिगबालाय नमः अवदं प्रणवे ओम पुंगबलाय अष्टम देवताभ्यो नमः इंद्राय नमः अग्ने नमः देवाय नमः नैऋत्याय नमः। पूर्णांचे व्रत तू कर। आपले बांधव मित्र या व्रतांची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी। नंतर बांधव ब्राह्मणाचा भोजन करावे। नंतर भक्तीने प्रसाद दर्शन करून सत्यनारायणचे स्मरण गायन नृत्य करावे। पूजनाचे सर्व कृत्य पवित्र देवाला करून सत्यनारायणचे स्मरण करीत घरी यावे। गणपती बाप्पा मोरया। अध्याय श्री गणेशाय नमः। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अध्याय श्री गणेशाय नमः। ओम पूर्वपश्चिम देवतां ब्रह्मेन्द्रविदं समर्पयामि। शिवाजी महाराज अभिषेक मंत्रस्ते। ओम अभिषेक मंत्रस्थं देवतां ब्रह्मस्ते गुरुवे नमः। सरस्वती नमः गुरुवे कुलदेवताभ्यो नमः। ओम पूर्णं देवं दिगंबरे यतिवर्याय ब्रह्मानंद अंतर्पुस्तक एकं नित्यं देवतां रक्तं गरत वर्णभद्रं सोऽसकन्दकटोति समान दण्डकमण्डक खडगायक रक्षकति गणितं सुष्णपायक भक्तवत्सला कलियुगे। ओम छत्रपती शिवाजी महाराज देवताभ्यो नमः। पुष्पं समर्पयामि। ओम आता गया वार्तां जय 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 परमदगव संत ब्रह्मानंदेति वर्या जय जय पुरस्नावने पवित्र मंगलगानकं गन्धवलं कुंकुम चन्दनं समर्पयामि। ओम भद्रं कर्णे सुरवदष्टमासनं वैष्णवां स्वस्तिनाइन्द्र उक्षुदं स्वस्तिना पूषा विश्वदः सरिष्टम् अरिष्टं नेमि अक्षुदं समर्पयामि। ओम दीपदेवतां पवित्र मंगलगानकं गन्धवलं कुंकुमक्षुदं समर्पयामि। ओम दीपदेवताभ्यो नमः। गन्धवलं अक्षुदं समर्पयामि। प्रत्येकाने एक एक पेत्र। ओम दीपप्रज्वलितं हरि ओम अनंत श्रीगणेशं जलजमापदशमप्रिय महापुरुषं त्रिकलं भक्तं देवासुदेव। ओम दीपदेवताभ्यो नमः। दीपप्रज्वलितं छत्रपती शिवाजी महाराज देवताभ्यो नमः। पवित्रं देवतं स्वाश्रयं सकल्याणं। ओम दीपदेवतां पवित्र मंगलगानकं दीपं समर्पयामि। दीपा पुष्पं देवायं दीपप्रज्वलितं दीपं समर्पयामि। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाशे नरवे परवे प्रेम कृपाया सर्वांगे सुंदर वटके दोराचे कंठे गणके माला भक्ता वर्णाचे। जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन प्रेमण कामना पूर्ति। जय देव रत्नाभजितोपरात जगवरी कुमरा चंदनाचे ओटे कुंकुम वैश्वरा हिरे ललितो मुखतो शोभतो दोन केर कोरे चरणे घागरिया। जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन प्रेमण कामना पूर्ति। जय देव लंबोदर पीतांबर परिवर बंद सरळ संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना।
जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन प्रेमण कामना पूर्ति जय देव लवताति विक्राण ब्रह्मण्डे मा विश्वकंटकाणा त्रिनेत्री जाणा लावण्य सुंदर मस्तकी मा तमाहे जोड़ा जय देव जय शिव शंकर ओ स्वामी शंकर आरती ओ वाड़ो बावरती ओ वाड़ो तुझे बापुर गवरा जय देव बापुर गौड़ा गौड़ा नयनी विशा अर्धांगी पार्वती समणांचा वाडा युवती उत्कट सुतकंठनी ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाडा जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकर आरती ओ वाडो बावरती ओ वाडो तुझे बापुर गवरा जय देव देवी चंद सागर मंथन पैकी श्यामाजी औचित हरण सापडणे तेच प्रसन्न के नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकर आरती ओ वाडो भावरती ओ वाडो तुझे बापुरी गवरा जय देव व्याघंबर परिवर्तन सुंदर मध पंचांगणमणमाण सुंदर सुखकारी शतकोटी बीज वाचे उच्चार रघुतिलक रामदास संतरी जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकर आरती ओ वाडो भावरती ओ वाडो तुझे बापुरी गवरा दुर्गे दुर्गण भारे तुझे संसारी अनाथनाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरण तेवा हारी पल्लो आता संकट निवारी जय देव महिषासुरवरी सुरवर विश्वरमण बेतारक संजमणी जय देव त्रिवेणी वोणी पाता तुझाय सेना चारी समले परंतु भवल विकाई साई वाद पडता पडलो प्रभा हेतु भक्ता लागे पाप सलमलाई जय देव महिषासुरवदनी सुरवर विश्वरमण बेतारक संजमणी प्रसन्न वदने प्रसन्न होसेन ददासा क्लेशापासन सोणी भवडी पाशा अंबे तुझवा सोना नरवर पुर आशा नरह कल्याण धारा पद पंकरा जय देव महिषासुरवदनी सुरवर विश्वरमण तारक संजवणी जय देव युगे 28 विडवारी वामंगे रुकमाई विष्णुदेवे शोभा पुंडलिकाचा भेटी प्रब्रह्मणे शरणी वाये भीमा उद्धरी नम जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंग रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ भावे शूलंगा तुलसी माला गौरा करुणी कंठी कासे पीतांबर कस्तुल्लंगाती देवा सुरवरा नित्यायामे गर्व हनुमंत विराती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ भावे शूलंगा दंदेवे अनु अलचंद्र पाड़ा सुवर्णाक्षी कमळे वनमारा गणा राही रत्माबाई राणी आसा होवाडो तो राजा विडवा सामण जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ भावे शूलंगा होवाडो आरता गुरुवंजायती चंद्रभामे मध्ये सोडून आदिती दिव्या पताका वैष्णवनाच पंढरी सामय वादाके सामय वर्णामाके जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ भावे शूलंगा आषाढी कार्तिकी भक्त जनयती और साधु जनयती चंद्रभागे मध्ये सन जगत दर्शन यशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे वाढती जय देव जय पांडुरंगा हरि पांडु रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ भावे शूलंगा जय देव जय दीनदयाळ सत्यनारायण देवा पंचारती वाढो तुझ्या भक्ती बाबा जय देव विदित पूजन करता पूर्ण सर्वाना परिमाण सर्व सहित पुष्पमाळ अर्पण दुर्भागो दुर्भजन प्रसन्न भक्षण करता प्रसन्न नारायण जय देव जय दीनदयाळ सपांसी जगदीशा भक्तांचा करवाडो कल्पे सर्वेशा मरेश्वर वासुदेव त्रिभुवननाशा जय देव जय और सत्यनारायण देवा पंचारती वाण तुझ्या भक्ती बाबा जय देव डोळ्यान पाय रूप तुझे रणे आलिंगन अनंत पूजन माळे वाणी रमणे नम तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्याधरण तमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसुत्तमा पूजा करोमि प्रभु करोण्यन्तं सकलस्मरस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनाथ
कृष्णदामोदरं वासुदेव श्रीहरि श्रीराम माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्र वदे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे सदा सर्वदा यावत् तुझा गणावा तुझे कारणी देह माझा पडावा उमेशू नको गुणवंता रघुनायका मागणी हेची आता ज्या ज्या ठिकाणी मंडळाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मिठे वितमस्तक ज्या ज्या ठिकाणी तसे सद्गुरु तुझे पाय बोला पंढरीका वर्धा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सत्यनारायण विष्णु भगवान की जय गणपती बाप्पा हेडकोट जय मल्हार सदानंदाचा हेडकोट छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा मोबाईल मध्ये तो छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा जीवन प्रसाद घे बरी आहे तब्येत माजी आमदार बालराम पाटील दादा यांचे इथे आगमन झालेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त. सो त्यांचं स्वागत पूर्ण कमिटी मानवाधिकार संघटना तोंडरे ग्रामस्थ मंडळ महेश दादा राजेश गोंदी दादा पेंदर दादा आशा पाटील दादा मोतीराम दादा आणि आमचे आता लेटेस्टचे नगरसेवक राम पाटील दादा यांच्या हस्ते अरविंद शेठ म्हात्रे यांच्या सर्वांच्या हस्ते माजी आमदार बालराम दादा यांचं स्वागत होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. मोबाईल येतो तुमच्या मध्ये तसेच माझे नगरसेवक अरविंद शेठ म्हात्रे साहेब यांचं स्वागत महेश दादा करतील. अभिमन्यू पाटील राजेश नाव सांग. अभिमन्यू पाटील दादा त्यांच्या हस्ते स्वागत होईल. मोबाईल मध्ये येतोय. टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. आपल्या गावचं खूप मोठं नेतृत्व आहे आणि खूप मस्त कामगिरी केली आहे. राम पाटील दादांचं स्वागत मानवाधिकार संघटनेचे तोंडे ग्रामस्थ मंडळ वतीने आपल्या पूर्ण मानवाधिकार समाज
तसेच आपले नगरसेवक दादा राम पाटील अभिमन्यू पाटील यांच्या हस्ते होईल. आणि खुश खबर अशी की मोतीराम पाटील दादा यांच्या हस्ते पूर्ण महाप्रसादाची सोय करण्यात आली. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. ओपनिंग सेरेमनी आणि उद्घाटन समारंभ सोबत आपण इथे करून घेतो. अनेक काही मान्यवर या कार्यक्रमासाठी आपल्यासोबत जॉईन झालेले आणि या कार्यक्रमाची रूपरेषा भरपूर चांगली आहे. आपण पाहतो पनवेल तालुक्यातील नामांकित शिवजयंती उत्सवामध्ये या कार्यक्रमाचा आवर्जून नामोल्लेख आहे आणि तो कार्यक्रम आज आणि त्या कार्यक्रमाचा दीप प्रज्वलन आपण नुकताच केला. आता आपण प्रतिमा पूजन इथे करतो. मेणबत्ती घ्या. हा बरं मेणबत्ती भेटून या ती बचून करूया. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे दीप प्रज्वलन करत आहोत आणि आता आपण इथे पाहतो अतिशय सुंदर असा देखावा उभारलेला आहे. संपूर्ण होणारा जो या देखाव्याचा खर्च आहे तो राम पाटील साहेब नगरसेवक यांनी आपल्या खात्यावरती घेतला आणि जबाबदारी त्यांनी पेललेली आहे. म्हणजे सुरुवात आपण पाहतो की कामाशी अगदी चांगल्या कार्यातून त्यांच्या आपल्याला पाहायला मिळते. नियमितपणे राम पाटील साहेब यांच्या विचारांचा नियमितपणे आपण पाहतो ते कार्यरत आहेत. अनेक अडचणी आल्या असतील पण माघार विनंती विघ्नेश्वर गणपती तुझ्या दर्शनी मांगल्याच्या ध्वजाचा फडकते म्हणतात ना, सर्व कार्य आणि सर्व विघ्ने नष्ट होती. प्रथम आपण रक्तदान शिबिर जो आहे तो रक्तदान शिबिर आणि त्या कार्यक्रमाचा आपण जरूर रिबन कटिंग सोहळा करणार आहोत. तुम्ही सगळ्या बांधवांना विनंती करेन की आपण अगदी मंदिराजवळ जाऊ आणि तिथे मग त्या कार्यक्रमाची देखील सुरुवात करूया. हेल्थी वेल्थ आणि आरोग्य धनसंपदा हे प्रथमतः आपण इथे जाणतो आणि त्यासाठी आपण इथे रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे 15वं वर्ष शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आणि त्यासाठी आपण रिबन कटिंग कडे जाणार आहोत. आणि मी सगळ्या मान्यवरांना विनंती करेन की आपण मैदानामध्ये तिथून मंदिरात समोर जायचं आहे. कार्यक्रमाचा आपण पाहिला तर संपूर्ण जो धनादेश आहे ज्यामध्ये मंडपाची जी सुविधा आहे ती नगरसेवक राम पाटील साहेब यांनी केलेले आहे आणि त्यासोबत दरवर्षीप्रमाणे यंदाही महाप्रसाद आपल्याला मोतीराम शेठ पाटील यांच्या माध्यमातून जरूर लाभलेला आहे. त्यांचं आपण या कार्यक्रमाच्या वतीने स्वागत करूया.
संभाजी महाराजांची जी परंपरा होती सनई चौघडे बाजूला राहिलेत बट सनई समानाचा मुजरा ज्ञान आणि तलवार जेव्हा एकत्रित आली तेव्हा तुकोबा आणि शिवरायांची भेट झाली आणि जेव्हा तुकोबा आणि शिवरायांची भेट झाली तेव्हा आपण पाहिलं की इतिहासाची पानं रंगून गेली, इतिहास घडवून गेली आणि तो इतिहास जवळपास तोंडरे ग्रामस्थांनी आणि मानव अधिकार संघटनेने जवळपास या परिसरासाठी आणि या परिसराच्या सेवेसाठी त्यांनी दिलाय आणि त्यांचा हा यथोचित मानस सन्मान आपल्याला इथे पाहायला मिळतो. तसेच अभिमन्यू पाटील साहेब यांना विनंती की आपण देखील स्वागत नसे हा तर आहे मानव अधिकार संघटनेचा आणि ग्रामस्थ मंडल तोंडरेचा जिव्हाळा आपल्या पदस्पर्शानं पावन झालाय हा शिवजन्मोत्सव सोहळा मला मिळतो. याची देई याची डोला अट्टास केला होता हा कार्यक्रम गोड व्हावा आणि आज आपण जर पाहिलं तर हा कार्यक्रम गोड नाहीये तर अगदी अंगात शहारे आणणारा इच्छानायक खलनिग्रहण या उमतीला काम करणारे 24 तास आपण पाहतोय आपल्या सेवेत तत्पर असणारे पोलीस निरीक्षक निकम साहेब तसेच त्यांच्या सोबतीला असलेले सगळे सहसाथी या सर्वांना मी इथे इन्व्हाइट करतोय की आपण देखील आपला सन्मान घेण्यासाठी यायचे. वंदनीय श्रीमान सागर निकम सर यांचा पण इथे सन्मान करतोय. पोलीस निरीक्षक आहेत आणि आज आपल्या सेवेत इथे ते देखील आपण पाहतो की जरूर उपस्थित झालेत आणि त्यांचा यथोचित मानस सन्मान मंचावरती माईची उद्धार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर मी इथून इन्व्हाइट करतो आमचे उपस्थित मान्यवर राजेश शिंदे साहेब पोलीस निरीक्षक महाराष्ट्र पोलीस त्यांचा आपण इथे सन्मान करतोय. भगवी शाल परिधान करून त्यांना इथे सन्मानित केलं जातंय आणि राजेश शिंदे सरांचा हा सन्मान आपण इथे पाहिलेला या मंचावरती आपण पाहतोय आज उपस्थित मान्यवर म्हणून त्यांच्या आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाल्या आणि त्यांचा हा सन्मान इथे मोठ्या थाटामाटांना पार पडतो आणि त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. स्वराज्य जन्मोत्सव सोहळा इथे साजरा होताना पाहायला मिळतो. सकाळच्या मंगल वातावरणामध्ये आपण पाहिलं की सत्यनारायणाची महापूजा अर्थातच महाअभिषेक घातला गेला आणि आपण पाहिलं की हा महाअभिषेक नाही तर हा मी म्हणेन की छोटासा राज्याभिषेक होता. जो राज्याभिषेक घालण्यासाठी आपल्याला वेदशास्त्री पांडुरंग शास्त्री आठवले आपल्यासोबत काळाची गरज आहे कारण सध्या आपण पाहिलं तर भरमसाठ प्रगती झालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर